शेतकरी मित्र. आपला भारत देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आजही आपल्याकडं शेतीला तसं पाहिलं तर खूप महत्त्व आहे. हां, आता काही शहरांचं झपाट्याने जी वाढ होती आहे त्याच्यामुळे शेतीची जमीन कमी होत चालली आहे, हे सत्यसुद्धा नाकारता येत नाही. त्यातून परत सरकारच्या तर्फे मोफत खिरापत म्हणजे मोफत धान्य, लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस योजना, घरकुल योजना, घर तेथे वीज, प्रत्येक वाडीवस्तीमध्ये पाण्याचा नळ, प्रत्येक वाडीवस्तीत प्रत्येक घरात शौचालय पाहिजे, अशा सगळ्या सुविधा सरकार नक्की देत आहे. आणि त्यामुळं सगळ्या खेड्यापाड्यातून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली खेड्यापाड्यांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. सुधारणा सरकारने देण्याविषयी दुमत नाही आहे. ती एक सरकारची जबाबदारीच असते की प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत. पण मोफत काही वाटणं प्लस लाडकी बहीण यासारख्या योजना, त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दरमहा जवळपास 1,000 रुपये जमा होणं, म्हणजे वर्षाला 12,000 त्यांना मिळणं. मग वर्षाला 12,000 रेशन फुकट, घरातल्या बायकांना समजा 1-2 बायका, मुलगी आहे, बायको आहे, 1,500-1,500 3,000 रुपये. या सगळ्या गोष्टींचा परिणाम कदाचित शेतीला मजूर मिळत नाहीत, हा जो एक आरडाओरडा आजकाल ऐकू येतो, तो कदाचित या गोष्टीमुळंच असावा. कारण ज्या ठिकाणी 30 दिवस एखाद्या मोठ्या शेतकऱ्याकडं मजुरीचं काम मिळेल या आशेवर जगणारी कुटुंब होती, त्याच ठिकाणी आज 10 दिवस काम केलं आणि बाकीचे 20 दिवस आम्हाला सरकार धान्य फुकट देतं आहे, त्यामध्ये आमचं भागतं, पेन्शनसारखे पैसे मिळत आहेत, त्याच्यामध्ये आम्ही काय तेल मसाला आणतो. अशा पद्धतीने जर मजूर मिळण्यावर परिणाम झाला असेल तर मग प्रत्येक शेतकऱ्याला ही शेती करत असताना काही यंत्रांवर अवलंबून राहणं क्रमप्राप्त आहे. थोडक्यात काय, समजा कोळपणी, बाळभरणी, त्यानंतर वखरणी किंवा सरी काढणे, यासाठी जे काही मजूर पूर्वी मिळायचे त्याच्यामध्ये जर कमतरता आली असेल, मग तुम्हाला जर सांगितलं की ही 4ही कामं करणारं एकच मशीन, असं काही संशोधन झालं आहे, तर नक्कीच रांगा लागतील ना. ऑटो बुल नावाचं एक छोटंसं अगदी हलकं असं एका व्यक्तीने हँडल करता येण्यासारखं, आणि मग एक व्यक्ती 5-5 एकरमध्ये सुद्धा त्या मशीनच्याद्वारे कोळपणी करू शकेल, बाळभरणी होईल, सरी काढणं होईल, जी काही 4ही कामं मी नमूद केली ती कामं सगळी या एका मशीनद्वारे नक्की एकच व्यक्ती करू शकतो. ऑटोबुल, मला तर हे मशीन अतिशय एक वरदान असल्यासारखं वाटतं आहे. पेट्रोलवर चालणारं हे मशीन आहे आणि एक व्यक्ती जर असं मशीन हँडल करून जर शेतातली ही 4-4 कामं करू शकत असेल तर मग या मशीनला वरदानच म्हणाल तुम्हीसुद्धा. म्हणजे हेच मशीन कोळपणी पण करतं आहे, वखरणी पण करतं,
बाळभरणी पण होऊ शकते याच्याने आणि सरी काढण्याचं कामसुद्धा हेच मशीन करतं आहे. आता कृषी सेवा मार्ट यांचा एक मोबाईल नंबर त्यांनी डिस्प्ले केलेला आहे बऱ्याच ठिकाणी. तो नंबर मी मुद्दाम आत्ता सांगतोसुद्धा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तो नंबर देतो आहे सुद्धा. कारण मजूर मिळत नाहीत हा आरडाओरडा मी माझ्या शेतकरी मित्रांकडनं सुद्धा खूप वेळा ऐकला आहे. जे की छोटी मोठी 5-10 एकरची शेती करतायत, स्वतः राबतायत, कुटुंबातले लोक राबतायत आणि मग त्यांना महिन्यातले 10-15 दिवस कसेबसे मजूर मिळतात असं ते बोलतात. तर त्या अशा माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठीच, मित्रांसाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. ह्या कृषी सेवा मार्ट साधारणतः नांदेड, देगलूर या एरियातलं बहुतेक असावं. 9768062852. मी पुन्हा एकदा सांगेन, 9768 062 852 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. तुमची शेतातली कोळपणीची कामं जर मजुराविना अडली असतील तर तुमच्याकडं हे मशीन असणं फार गरजेचं आहे. कारण ह्याच मशीननी कोळपणी पण होते, वखरणी होते, बाळभरणी होते आणि सरी काढणं अशी चारही कामं होतात असं या संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. कित्येक शेतकरी हे मशीन वापरत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे वरदान लाभलेलं असतं संशोधनाअंती त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा कसा उठवता येईल याच्याकडं प्रत्येक शेतकऱ्याचा कल असलाच पाहिजे. आणि तसं पाहिलं तर आज फक्त 2000 रुपये भरून या मशीनचं बुकिंगसुद्धा होतं आहे.